नमस्कार प्रेक्षकांनो, मी अक्षता. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधत श्रीरामपूर येथील आगाशे सभागृहामध्ये दैनिक राष्ट्र सह्याद्री आयोजित हिरकणी महिला मंच प्रस्तुत महिलांसाठी उखाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याला महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शिर्डी संस्थानच्या विश्वस्त व श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा अधिक उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक राष्ट्र सह्याद्रीच्या कार्यकारी संपादिका पूनम नवले या होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे मुख्य समन्वयक दत्ता गाडगे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हिरकणी महिला मंचच्या संचालिका मनीषा कोकाटे, लोकमान्य टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल सुजाता पुरी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. मी अनुराधा गोविंदराव आदिक, माजी नगराध्यक्ष श्रीरामपूर नगरपालिका. आज राष्ट्र सह्याद्रीच्या वतीने हिरकणी कार्यक्रम जो इथे घेतलेला आहे तो अतिशय उत्तम आणि सुंदर. महिलांना त्यांच्या प्रति एक प्लॅटफॉर्म, स्वतःच्या स्वावलंबनाकरिता प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे, ज्याच्यातून महिलांसाठी रोजगार असेल, त्यांच्यासाठी स्वावलंबी होण्याचं साधन त्यांना मिळवून देण्यासाठी किंवा त्यांना आणखीन बळकट करण्यासाठी, त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्यांना बाहेर पडण्याची एक संधी देण्यासाठी हा एक खूप सुंदर प्रोग्राम करण नवले दादा आणि पूनमताई नवले यांनी सुरू केलेला आहे. तर त्या हिरकणीचे सर्व टीमचे मी खूप खूप आभार मानते आणि अभिनंदन करते. सुद्धा कार्यक्रम शांततेत झाला, हे विशेष या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. अधिक मॅडम सांगताय आणि विशेष म्हणजे आदरणीय अधिक मॅडम या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्र सह्याद्रीच्या उपसंपादिका, आमच्या कार्यकारी संपादिका आमच्या नवले मॅडम, पूनम नवले मॅडम, आमच्या आय एस साहेब, कोकाटे मॅडम, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा गोड कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी माझी अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आणि या ठिकाणी करण नवले सरांचा फोन आला की आपण या ठिकाणी तुमचा सत्कार करणार आहोत, तुम्ही या ठिकाणी श्रीरामपूरला भेट द्यावी. म्हणून आज या ठिकाणी आलो आणि वेळ होता म्हणून सरांना भेटलं, जाऊन आलो माझे दर्शन घेऊन. आणि अजून एक दोन ठिकाणी जायचं होतं पण जास्त दूरात असल्यामुळे गेलो नाही. आणि ते दर्शन झाल्यानंतर तिथं जरा प्रसन्न वाटलं मला एकदम. म्हणून तिथं बसलो, खूप पाऊस होता तिकडे आणि तिकडनं आयर साहेबांचा फोन आला. म्हटले सर तुम्ही कुठे आहेत? म्हटलं सरला भेटलाय. ते म्हटले लवकर या कार्यक्रम सुरू झाले होते आणि तिकडनं त्यावरून लवकर इथं आलो आणि इथं आल्यानंतर सुद्धा छान वाटले. सर्व महिला वेगवेगळ्या कलरच्या साड्या नेसून या ठिकाणी आणि अतिशय म्हणजे महाराष्ट्रीयन आपली जी संस्कृती आहे, सुसंस्कृतपणा ज्याला म्हणतात, तो जपण्याचं काम प्रत्येक महिलेने या ठिकाणी केलेलं आहे. नाहीतर महिलांचे काही कार्यक्रम पाहिले तर असं वाटतं तिथे शांतता नावाचा प्रकारच नसतो, परंतु अतिशय एकदम पिंड ऑफ सायलेन्स, सुंदर शांतता होती आणि कार्यक्रम छान झाला आणि आपण सर्वांनी मला सन्मान केला. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये पत्रकारितेमध्ये सुद्धा वेगवेगळी आव्हानं आहेत. ती सर्व आव्हानं पेलत असताना या ठिकाणी करण नवले सरांनी राष्ट्र सह्याद्रीच्या माध्यमातून अनेक पत्रकारांना उभं करण्याचं काम केले. यातील मी सुद्धा एक पत्रकार आहे. त्याचप्रमाणे हिरकणी मंचाच्या माध्यमातून मॅडमनी सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर काम केले. नगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर भविष्यकाळामध्ये, येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला राज्यामध्ये हा महिला मंच कसा नेता येईल यासाठी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी मी सुद्धा माझा खारीचा वाटा त्याच्यामध्ये असेल आणि निश्चितपणे फार कमी दिवसामध्ये राष्ट्र सह्याद्री हा पेपर अतिशय कमी दिवसात, एक 4-5 वर्षामध्ये एवढ्या नावारूपाला आला. महाराष्ट्रामध्ये चांगल्या पेपरमध्ये राष्ट्र सह्याद्रीचं नाव आहे आणि भविष्यकाळामध्ये निश्चितपणे अशीच प्रगती होत राहो. करण नवले सरांचा आशीर्वाद आम्हा सर्वांना लाभो. आपणही महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झाल्यात, मला सन्मान या ठिकाणी केला, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. अधिक मॅडम यांना पण धन्यवाद देतो. त्यांच्या वडिलांबरोबर मी काम केलेलं आहे. म्हणजे त्यांचे वडील ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस मी युवक काँग्रेसला जिल्हाध्यक्ष होतो पुणे जिल्ह्याला. त्यानंतर प्रदेशला पण मी जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं. म्हणजे मला थोडंसं बरं वाटलं. आपण ज्या ठिकाणी सत्काराला गेलो तिथं आपली माणसं आहेत, हा मला एक आत्मीयता एवढी वाटली. कारण त्यांच्यावरून काम केलं, परत त्यांच्या कन्यासोबत त्यांच्या हाताने मी सन्मान घेतोय, हा एक वेगळा आनंद आहे. आणि कुठंतरी माणसं माणसाच्या जवळ जातात कुठल्या तरी माध्यमातून आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
ती आणि ती खाली पण पाडते आणि यमाकडनं पण युटर्न मारून